नमस्कार मित्रांनो, मी उत्तम आणि तुम्ही ऐकत आहात आपलं यूट्यूब चॅनेल उत्तम साहित्य. मित्रांनो, आज आपण एक सुंदर अशी कथा ऐकणार आहोत आणि कथेचं नाव आहे झपाटलेला. या कथेचे लेखक आहेत उत्तम सदाका. मित्रांनो, ही कथा ऐकण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग ऐकूया आजची सुंदर अशी कथा झपाटलेला. मड पंचक्रोशीतील सगळे आखाडे गाजवून सोडलेला धिप्पाड शरीराचा गडी म्हणजे आपला हनम्या पैलवान. आज हनम्या थोडा उशिराच मडच्या आठवडे बाजाराला आला होता. बायकोने सांगितलेल्या सगळ्या चीजवस्तू घेता घेता त्याला बराच वेळ लागला. पोरांना हॉटेलमधून भेळ आणि भजी घेऊन घाईघाईने त्याने घरचा रस्ता धरला. दिवस मावळून आता पार अंधार झाला होता. घरी जायला अंधार झाल्याने हनम्याच्या मनामध्ये भीती घर करू लागली होती. हनम्या तसा धीराचा गडी, पण भूत म्हटलं की त्याची पंचायत व्हायची. त्याची वाघाची एकदम शेळी बनायची. हनम्याच्या घराकडे जाणारा रस्ता एका माळावरून जायचा आणि त्या माळावर रस्त्याच्या कडेला एक भले मोठे वडाचे झाड होते. मायबाचा वड म्हणून ते झाड परिचित होते आणि त्या वडावर भूतांची वस्ती आहे आणि रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्याला ती भूते पछाडतात अशी सगळीकडे वंदता होती. आज हनम्या नेमका त्याच वाटेने अंधार पडल्यावर निघाला होता. माळावर पोचेपर्यंत मिट्ट काळोख पडला. हनम्याच्या काळजामध्ये धडधड वाढली. वडावरच्या भूताच्या धसक्याने त्याच्या घशाला कोरड पडली. कसाबसा पाय ओढत तो रस्ता कापू लागला. एवढा वेळ तुरू तुरू धावणारे त्याचे पाय वड जवळ येताच मनामनाच्या बेड्या घातल्यागत जड झाले. आजूबाजूला चिटपाखरू दिसेना. रातकिड्यांचा किर्र आवाज तेवढा कानात घुमत होता. अंधारामध्ये तो मायबाचा वड एखाद्या राक्षसासारखा दिसत होता. हनम्या वडाकडे न पाहता खाली मान घालून राम 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 म्हणत झपाझप निघाला आणि नेमका वडाखाली येताच त्याच्या पाठीमागून त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. आपल्या खांद्यावर कोणाच्या तरी हाताची घट्ट पकड बसली तसा भीतीने हनम्या तंतरला. तो हिसडा देत घाईघाईने निघू लागला तसा आवाज झाला, "अ पाहुणं, असं भूत मागे लागल्यागत काय धावताय? जरा हसते चला की, मी बी येतो तुमच्या संगट." या आवाजासरशी हनम्या पार गळाटला. आपल्याशी बोलणारे नक्कीच वडावरचे भूत आहे आणि आता ते काय आपल्याला सोडत नाही असे विचार त्याच्या मनात येऊ लागले. तेवढ्यात पाठीमागून पुन्हा आवाज आला, "पाहुणं, वाईस तंबाखू द्या की." घाबरलेल्या हनम्याने भूताची आज्ञा लगेच पाळली. खिशातून चिमूटभर तंबाखू भूताकडे न बघताच मागच्या मागे देऊन टाकली आणि तो थोडे पुढे जातोय तोच पुन्हा ते भूत म्हणाले, "पाहुणं, देताय ना तंबाखू?" हनम्या त्या बोलण्याने पार गांगरला. आत्ताच तंबाखू देऊन सुद्धा ते भूत परत तंबाखू मागते म्हणजेच ते भूत आपल्याला नक्कीच त्रास देणार असा विचार करत हनम्याने परत त्या भूताला मागच्या मागे तंबाखू दिली. हनम्या 2 पावले परत पुढे जातोय न जातोय तोच पुन्हा फरमाईश आली, "पाहुणं, तुम्हाला तंबाखू द्यायची का नाही?" आता मात्र हनम्याची तार सटकली. एवढा वेळ भीतीने लटपटणाऱ्या हनम्याने मग मागचा पुढचा विचार न करता तंबाखू मागणाऱ्या त्या भूताला कवळी घालून वर उचलले आणि दाहनकन खाली आदळले. त्याला जमीनदोस्त करताच हनम्याने मागे न बघताच सुसाट धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी भक्ताच्या दारापुढे गर्दी जमली होती. हनम्याला त्याच्या बायकोने गाडीत घालून भक्ताला दाखवायला आणलं होतं. रात्री झालेल्या प्रकारानंतर हनम्याने भूताचा धसका घेतला होता. रात्रभर त्याला फणफणून ताप भरला होता. तापात तो काहीबाही बरळत होता. वडावरच्या भूताने झपाटल्याने तो असे करतोय असे वाटल्याने त्याची बायको त्याला भक्ताकडे घेऊन आली होती. एवढ्यात रंग्याची बायको सुद्धा रंग्याला घेऊन भक्ताकडे आली. रंग्याला सुद्धा रात्री वडावरच्या भूताने झपाटला म्हणून ती भूताला शिव्यांची लाखोली वाहत होती. तिचे ते बोलणे ऐकून हनम्याची बायको तिला म्हणाली, "काय ग चके, काय झालं तुझ्या धान्याला? अगं रखमे, रातच्याला मडच्या बाजारातून हे नवटाक लावून आलं आणि नेमकं त्या मायबाच्या वाडाखाली येऊन झोपलं. रात्री जाग आली तेव्हा समोर त्यांना एक हाडदांड गडी दिसला. त्यांना वाटलं असल कोणी माणूस म्हणून हे लागले आपले त्याच्याकडे तंबाखू मागायला.
अगं पण ते होतं वडावरचं भूत. त्याने माझ्या धान्याला पार घुसळू घेतलं तिथं. कसं बस हे माझं धनी घरी आलं आणि तव्हापासून हातरून धरलंय बघ. बरं माझं जाऊ दे, तुझ्या धान्याला काय झालं? अगं छके, माझं पैलवान रात्री वडा कालून येताना भूताशी कुस्ती खेळलं. भूतानं 2-2 वेळा तंबाखू मागितली म्हणून त्यांनी त्याला आसमान दावलं खरं, पण मागून तापानं फणफणलेत बघ. त्यांना भूतानं धरलंय आणि ते भूत काढायला मी इकडं आले. दोघींचे बोलणे हनुम्याने आणि रंग्याने ऐकले तसे ते ताडकन उठले. त्यांना रात्रीचा सगळा प्रकार लक्षात आला होता. मग एकमेकांसमोर येऊन हनुम्या रंग्याला म्हणाला, म्हणजे रात्रीत माझ्याकडे तू तंबाखू मागत होता काय? तसा रंग्या हनुम्याला म्हणाला, होय मीच मागत होतो, पण तू तर तंबाखू द्यायच्या ऐवजी मला दाणकन आदळलंस. तसा हनुम्या पुन्हा रंग्याला म्हणाला, का नाही आदळणार? मी एकदा तंबाखू दिली, 2दा तंबाखू दिली, तू 3-3 वेळा तंबाखू मागायला लागला. मग मला वाटलं तू भूत आहे म्हणून रागानं घातला मी तुला दोभी-पाचाड. हनुम्याच्या या बोलण्यासरशी रंग्यासह तिथे जमलेले सगळेच पोट धरून हसू लागले. त्यांची भूताची भीती कुठच्या कुठे पळाली होती आणि त्यांना झपाटलेलं भूत सुद्धा त्या क्षणी कुठल्या कुठं गायब झालं होतं.